देशाचं आणि पर्यायानंच महाराष्ट्राचं राजकारण याच्याबद्दल जर बोलायचं गेलं तर हिंदुत्व हा एक मुद्दा जो आहे तो सध्या फार चर्चेचा विषय आहे. हिंदुत्व हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा एक राजकीय मुद्दा म्हणून महाराष्ट्रात आता सध्या आपण ज्याला म्हणतो की वरचढ ठरताना दिसतोय. याच्यामध्ये काही प्रमुख नेते आहेत जे आपलं वक्तव्य असतील, भाषण असेल, संवाद असतील, सभा असतील, याच्या माध्यमातून आपलं हिंदुत्व जे आहे ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचा किंवा त्यांना ते समजून सांगायचा प्रयत्न करतात. यांमध्ये काही ठराविक नावं आहेत ज्यांमध्ये की आपले पिंपरी चिंचवडचे आमदार जे आहेत महेश लांडगे, त्याचबरोबर अहिल्यानगरमधून संग्राम जगताप असतील आमदार, त्याचबरोबर आमदार नितेश राणे असतील. ही काही नावं जी आहेत ती चर्चिली जातात. मात्र या नावांमध्ये चौथं एक नाव आता सध्या पुढे येत आहे, ते म्हणजे पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं. त्यांचं हिंदुत्व जे आहे ते एक आयडिओलॉजिकल हिंदुत्व त्याला ओळखलं जातं. बाकी हे जे नेते आहेत त्यांचं हिंदुत्व एक आक्रमक म्हणून ओळखलं जातं. मात्र मेधा कुलकर्णी सुद्धा आता हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन कुठेतरी आक्रमक झाले आहेत का, किंवा मग त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा एकदम असा लोकांच्या चर्चेचा विषय काय बनला, तेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आमदार महेश लांडगे असतील, त्याचबरोबर नितेश राणे असतील, संग्राम जगताप असतील, यांच्यासोबत आता मेधा कुलकर्णी यांचंही नाव एक आक्रमक नेत्यांच्या यादीत घेतल्या जाणार आहे का, असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला. याच्यामागे कारण आहे, मेधा कुलकर्णी यांची जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर त्या संघाच्या जवळच्या किंवा संघ परिवाराशी त्यांची जवळीक जी आहे ते फार जुनी आहे. त्या काम करत आल्या. त्याचबरोबर राम मंदिर असेल, सांस्कृतिक विषय असतील, इतिहास असेल, शिक्षण असेल, अशा विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका जी आहे ते वेळोवेळी मांडत आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची पक्षात एक आयडिओलॉजिकल लीडर अशी एक ओळख आहे, प्रतिमा आहे. महेश लांडगे, संग्राम जगताप, नितेश राणे यांच्या प्रतिमा ज्या आहेत त्याच्या या उलट आहेत, आक्रमक आहेत. आणि मेधा कुलकर्णी त्या उलट म्हणजे त्यांची कार्यशैली जास्त करून जी आहे ती वैचारिक पातळीवरची, त्याचबरोबर संघटनात्मक आहे. मात्र मेधा कुलकर्णी यांचं हिंदुत्व जर आपण पाहिलं तर ते कट्टर हिंदुत्वाची भूमिका आणि मेधा कुलकर्णी हा खूप जुना विषय आहे. त्यांचं कनेक्शन जे आहे ते खूप जुनं आहे. आता या गोष्टी चर्चेचा विषय काय, तर पुण्याजवळच्या मंचर इथं पांडवकालीन एक बारव आहे. ही बारव काय आहे, या ठिकाणी प्रत्यक्ष शिलालेख आहेत, गोमुख आहे, दगडी बांधकाम आहे. त्यामुळे ते हिंदू पद्धतीच्या बांधकामाचे पुरावे जे आहेत ते तिथून मिळतात. अशा ठिकाणी काही दिवसांपासून जे आहे एक अनधिकृत दर्गा जी आहे ती बांधण्यात आली तिथं. त्यामुळे काय झालं, या विरोधात मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपासून एक आक्रमक भूमिका घेतली होती. त्या घटनास्थळी देखील गेलेल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी मंचर जवळील त्या बारव जे आहे त्या मंचर मधील त्या ठिकाणाला जी आहे ती भेट दिली, तिथं पाहणी केली. त्या पाहणी दरम्यान एक वादग्रस्त भागामध्ये कुलकर्णी यांना नव्यानं काही काम करण्यात आल्याचं जे आहे ते निदर्शनास आलं. त्यानंतर त्या आक्रमक झाल्या आणि स्वतःबरोबर आणलेल्या देवी देवतांचे फोटो त्या ठिकाणी त्यांनी स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी सुद्धा त्यांच्या हातातला जो फोटो आहे देवी देवतांचा तो सुद्धा हिसकावून घेतला होता. आता मंचर प्रकरणावरनं आक्रमक भूमिका घेण्याची मेधा कुलकर्णी यांची ही पहिलीच वेळ आहे का, तर नाही. काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या पुणे स्टेशनच्या नावावरून एक मोठं राजकीय जे आहे ते वादळ उठलं होतं. या मागे जे आहे ते मेधा कुलकर्णी यांचं नाव जे आहे ते प्रामुख्याने घेतलं जात होतं. मेट्रोचं जे पुणे मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव जे आहे ते थोरले बाजीराव यांचं नाव जे आहे त्या मेट्रो स्थानकाला द्यावं अशी मागणी कुलकर्णींनी केली होती. कुलकर्णी यांच्या त्या मागणीनंतर पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही केली होती. आता यामुळे आता राजकीय वातावरण चांगलं तापलंय होतं. मेधा कुलकर्णी यांच्या पुणे मेट्रोच्या स्टेशनच्या नाव बदलाच्या मागणीनंतर शहरभर पोस्टर वॉर जे आहे ते सुरू झालं होतं. कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक आणि कुठेतरी टोमणे मारणारे बॅनर जे आहेत ते झळकवण्यात आले होते. या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेला होता. त्यामुळे पुण्यात हा वाद जो आहे तो फार चिघळला गेला होता. पुणे स्टेशन नावाचा वाद जो आहे तो शमत नाही. तोच काही महिन्यांपूर्वी पुण्यातील शनिवार वाड्यात काही महिलांचा सामूहिक नमाज पठण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. तो व्हिडिओ ज्यावेळेस नमाज पठणाचा व्हायरल झाला त्यावेळेस मेधा कुलकर्णींनी पतित पावन जी संघटना आहे त्या संघटनेला सोबत घेत शनिवार वाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसंच ज्या ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यात आले परिसरात गोमूत्र जे आहे ते शिंपडून ती जागा स्वच्छ केल्याचा दावाही केला. शुद्धीकरण ज्याला आपण म्हणतो तो करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून त्यांना शनिवार वाड्यात जाण्यास मनाई करण्यात आली होती. आता एकूण सगळं जर पाहिलं तर महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, नितेश राणे हे सर्व वेगवेगळ्या भागातून उदयास आलेलं एक नेतृत्व आहे. त्यांच्या राजकीय शैली देखील वेगवेगळ्या आहेत. मात्र हिंदुत्वाशी संबंधित
थेट आणि आक्रमक भूमिका मांडण्यावर ते आघाडीवर असतात. त्यामुळे राज्यातील सध्याच्या राजकीय चर्चांमध्ये या तिघांचं नाव वारंवार घेतलं जातं. आता त्यात खासदार मेधा कुलकर्णी यांची भर पडली आहे. मंचर बारव आणि नामांतर जे आहे स्टेशनचं किंवा स्थानकाचं त्याच्यावरून त्या समोर आल्या. आता त्यामुळे या तिघांप्रमाणेच मेधा कुलकर्णी सुद्धा आता राज्यात हिंदुत्वाचा एक चेहरा बनणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.